लाडू निघून गेली तिच्या वडिलांसोबत. चला स्टार्टिंगपासून सांगते काय झालं. मी सगळं घर आवरून घेतलं, झाडू वगैरे मारून घेतलं आणि लाडूला आजीकडे देऊन टाकलं होतं, कारण की ती अजिबात समोर असली का माझ्या अजिबात आवरू देत नाही. घे मला, घे मला, घे हेच म्हणत राहते आणि सगळं स्वच्छ इकडं तिकडे कानाकोपरा झाडायला लागते, कारण की लाडूला आमच्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतात आणि लाडू उचलते आणि लगेच तोंडात टाकते. खाऊन घेते, नाही तर डायरेक्ट तोंडात बूड घातला आणि काढायला गेलं तर लगेच रडते. मग तिथं चहा ठेवून घेतलं, संध्याकाळी कोथिंबीर वड्या लावल्या होत्या आईने, त्या वड्या मी सगळ्या जागच्या जागी ठेवून घेतल्या आणि भाजी करायची तयारी केली, चहा वगैरे बनवला. तेवढ्यात लाडूचे पप्पा आले. ही दूध पित होती, ही नालायक पोरगी, आणि दूध पिता पिता दूधच सोडून दिलं. बुलेटचा आवाज आला म्हणून, म्हणजे तिला तिच्या वडिलांच्या गाडीचा आवाज एवढा चांगल्या प्रकारे कळतो. आईने जाऊन दार खोललं आणि दार खोलल्यानंतरून बघा माझ्या मांडीतनं निघून गेली आणि तिच्या बापाला म्हणते मला उचल. बघितलं पॅन्ट धरून कशी उभं राहिली, म्हणजे किती ओढ असते ना बापाची. असा काहीसा गेला माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज.